नमस्कार. आजच्या वेळेत काय बघायचं येतं 9वी गणित भाग 1 त्याच्यामधला सराव संच 2.3 मधला प्रश्न क्रमांक 6 सोपे रूप द्या. ओके, त्याच्यामधला प्रश्न क्रमांक आपल्याला 4 बघायचा आहे. तिसरा मागच्या वेळेमध्ये आपण पहिले 2 प्रश्न बघितले, त्याने सोपे रूप दिले आपण. ओके, तर आता प्रश्न क्रमांक 3 बघूया. काय दिले? 7 वर्गमूळ 48 वजा वर्गमूळ 27 वजा वर्गमूळ 3. आता तुम्हाला 7 वर्गमूळ 48 दिसते. 48ची आपल्याला फोड करावी लागेल. त्याच्यानंतर इकडे वर्गमूळ 27ची फोड करावी लागेल आणि 3ची काही फोड होतच नाही. ओके, तर आपण फोड करून बघूया काय उत्तर येतं. 7 वर्गमूळ 48. आता 48ची फोड कशी होणार आहे? 4चा वर्ग किती होतो? 16. 16 त्रिक 48. ओके, वजा वर्गमूळ 27ची फोड कशी असणार आहे? 9 त्रिक 27. ओके, त्याच्यानंतर वजा वर्गमूळ 3 जसं आहे तसं लिहायचं आपल्याला. ओके, आता बघा 7. आता हा जो 16 आहे याला आपल्याला बाहेर काढायचा आहे. मग 16 कोणाचा वर्ग आहे? 4चा वर्ग. मग आपल्याला फक्त 4 इथं लिहिता येतील. गुणिले वर्गमूळ 3 असं लिहिलं तरी पण चालतं. वजा आता 9ला बाहेर काढायचं आहे. कोणाचा वर्ग आहे? 3चा. म्हणजे 3 बाहेर येतील. 3 गुणिले वर्गमूळ 3 वजा वर्गमूळ 3. आता पुढे काय? 7 चौक किती होतात? 28. 28 वर्गमूळ 3 वजा 3 वर्गमूळ 3 वजा वर्गमूळ 3. ओके, हे जसं तसं लिहिलं आपण. आता ह्या तिघांमध्ये कॉमन काय दिसते आपल्याला? वर्गमूळ 3 कॉमन दिसते. ते आपण सेपरेट काढूया. म्हणजे कसं? पहिल्यामध्ये 28 वजा 3 वजा इथे 1 आहे. ओके, वजा 1 आणि वर्गमूळात 3 लिहिलं आहे. ओके, हे 3 वर्गमूळ 3 या सगळ्यांना गुणिले. वर्गमूळ 3 गुणिले 28 वर्गमूळ 3. त्याच्यानंतर वजा 3 गुणिले वर्गमूळ 3 वजा 3 वर्गमूळ 3. त्याच्यानंतर वजा 1 गुणिले वर्गमूळ 3 वजा 1 वर्गमूळ 3. ओके, फक्त आपण वर्गमूळ 3 सेपरेट काढलं इथे. आता 28मधून 3 गेले, किती राहिले? 25. 25मधून 1 गेला, 24 राहिले. 24 वर्गमूळ 3. हे काय झालं? याचं उत्तर. ओके, सोपं रूप झालं ह्या गणिताचं. त्याचप्रमाणे आपल्याला 4थं गणित बघायचं आहे. वर्गमूळ 7 वजा 3 भागिले 5 वर्गमूळ 7 अधिक 2 वर्गमूळ 7. याचं काय उत्तर येतं ते. आता हे जे आहे 4थं गणित आहे. आता याच्यात आपल्याला कोणाची फोड करायची गरज नाही आहे. ओके, तर आपण काय करूया? डायरेक्ट सेपरेट काढूया. वर्गमूळ 7 याच्यामध्ये तिघांमध्ये कॉमन आहे, ते आपल्याला बाजूला काढायचं आहे. पहिल्या कंसामध्ये काय शिल्लक राहिलं? 1. ओके, इकडे काय नसतं ते तिथे 1 असतं शिल्लक. त्याच्यानंतर वजा 3/5 अधिक 2. ह्याला कंस दिला आणि वर्गमूळ 7 लिहिलं आहे. ओके, तर वर्गमूळ 7 गुणिले किती होतात? 1 वर्गमूळ 7 वजा 3/5 गुणिले वर्गमूळ 7 वजा 3/5 वर्गमूळ 7 अधिक 2 गुणिले वर्गमूळ 7 2 वर्गमूळ 7. ओके, तर पहिली आपण ह्या 2 संख्येची बेरीज करूया. 2 अधिक 1 किती होतात? 3. 3 वजा 3/5 वर्गमूळ 7. त्याचं उत्तर किती आलं? 3 वजा 3/5 वर्गमूळ 7. ओके, आता काय करायचं आपल्याला? 5 गुणिले 3 दोनचा गुणाकार करायचा. 5 त्रिक 15 छेद समान करायचं. 15 वजा 3. कसं केलं? 5 गुणिले 3 वजा 3. 5 त्रिक 15 वजा 3 15/3. तर दोघांना 5 आला भागिले. ओके, छेद समान केलं आहे आपण इथे. 15मधून 3 गेले, किती राहिले? 12 राहिले. 12/5 कंसामध्ये लिहिूया वर्गमूळ 7. आणि हेच काय या प्रश्नाचं सोपं रूप आहे. ओके, तर काय 12/5 वर्गमूळ 7. इथं पहिलं आपण वर्गमूळ 7 कॉमन काढलं आणि हे बघा हे असं आलं. 1 वजा 3/5 अधिक 2. आता 1 आणि 2 या दोघांची बेरीज केली पहिली. 3 इथं लिहिलं वजा 3/5 इथे लिहिलं. त्याच्यानंतर छेद समान केला आणि उत्तर काढलं. ओके, एवढंच फक्त केलं आहे. धन्यवाद.